शेतकरी इथला अवघड आहेत. मी 2-3 शेतकरी बोललो कारण लोकांना आपण 2-2 3-3 दिवस जाय ना राईम बसले कोणी घालू नका काही करू नका. हा तुला काय कर नाही तू जास्त बोलस ये बाहेर तुला देखतस आम्ही तर मग माझे गाव नाही 10-15 लोक होतात म्हणजे मागे तर एक सुद्धा बोलणार नाही. आजूबाजूनं सर्व तालुका लोक वेगत वाले बाकी ना म्हणे येन व्हिडिओ मारत म्हणे यांमुळे जास्त लोक येऊनात म्हणे. आता आपलं काम आहे प्रत्येक शेतकरीचा फायदा व्हायला पाहिलो हे येत होतो व्हिडिओ मारत की असं थोडी होतं की मन पुढे गुज जावं आणि शेतकी संबंध पाटाका नोंदणी नको उद्या असं काहीच धोरण नव्हतं. मन घरवाला सुद्धा सांगत तू काय 3 मार दिला म्हणे. मी 3 दिवस रस्त्यावर जपणू मच्छर इथला मच्छर होता 1-1 इंचाना मच्छर होता डायरेक्ट. त्या सांगतास काय करत तुम्ही एका रोज झोपतात म्हणता अरे रस्त्यावर मी म्हणतो नाही वो काय रास काय नाही करी सारे कोणलेच काही उपकार नाही आहेत. त्यामुळे ना माणूसले थोडा राग येतात. बाकी शेतकरी सांगणार तू फोन करू नको असं सांगणार तू काम घे अरे मला काम विषयी नाही थोडा मी मन थोडं उदासही झालं होतं की आपण एवढं करीसनसुद्धा आपली लोक असं नाव ठेवत असतील मग आपलं करेलना काय फायदा. त्यामुळे आपलं संघटना काम चालूच राहील. त्यामुळे काही टेन्शन नको लिहा तुम्ही. आणि मला माहिती आहेत कोणता शेतकरी कुठे होतात आणि कोणता गाव ना कितला शेतकरी आहेत सर्वमत पण हिस्ट्री आहे. मी काहीतरी असं जांबा तो काम करायला नाही बसलो होतो काही रिकामं काम करायला. त्यामुळे सर्व असले न्याय भेटी आणि शेतकरी संघटनांना शेतकी संघमा त्या नाय वगैरे कोणा कुठे होतील त्या बरोबर मी पैसे वगैरे तुमच्या सांगितलं व्यवस्थित आपण ते याद्या वगैरे बनवत काही टेन्शन नको या जाऊ द्या नवा कितला वेळ राहणार कोण कुठे का घुसे ना पण मला माहिती आहे कोण काय करेन कोण कुठे आणि सर्व लोकांना म्हणकडे व्हिडिओ पण आहेत.